नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना, आपण जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतो, जसं एमपीएससी ची राज्यसेवा झाली, त्याच्यानंतर एमपीएससी ची कंबाईनची ग्रुप बी आणि सी म्हणजे संयुक्त गट ब आणि क च्या परीक्षा, त्याप्रमाणेच आयबीपीएस पीओ आणि क्लर्क, त्याच्यानंतर जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात ना, तर त्या परीक्षेमध्ये जे आहे ना, इंग्रजी या विषयावर प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रकारचे टाइपचे जे आहे ना प्रश्न तर हमखास येतात आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी याला मराठीत ट्रान्सलेट करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही आन्सर काढू शकता। तर बघा प्रश्न कसा आहे, हा प्रश्न विचारलेला आहे पीएसआय 2010 च्या परीक्षेमध्ये। चूज फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक्स। म्हणजे खालील एक वाक्य दिलेलं आहे, त्याच्यामध्ये खाली दिलेल्या ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। आता बघा काय म्हटलेलं आहे, इदर युअर आय साइट और युअर ब्रेक्स डॅश बॅड। आता याच्यात अजिबात मराठीत अर्थ नका लावू, डायरेक्ट जे आहे ना आन्सर काढा। बघा काय इथं इदर दिलेलं आहे, बरोबर आहे, हे आहे काय तुमचं पजेसिव्ह प्रोनाउन किंवा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह, आणि आय साइट जे आहे ना हे तुमचं झालं नाउन। इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे। म्हणजे हा जो आहे ना, हा वाक्याचा जो आहे ना आपल्या सब्जेक्टचा भाग आहे। आता हे झालं एक नाउन। बघा या इथून इथपर्यंत हा सब्जेक्टचा पार्ट आहे। पुढचं जे आहे ना नाउन, युअर पजेसिव्ह प्रोनाउन आणि ब्रेक्स हे एक नाउन आहे आणि हे कनेक्ट कशाने झालेलं आहे, या ऑरनं झालेलं आहे, बरोबर आहे। बघा इधर ऑर ऑली कन्सेप्ट आहे। आता याच्यात काय करावं लागेल माहित आहे काय, या ऑरच्या नंतर जे नाउन येते ना, ते सिंग्युलर असो प्लुरल असो काही फरक नाही पडत। इधर ऑरच्या आधी जे नाउन असेल ते सिंग्युलर प्लुरल काही फरक नाही पडत, पण जे आपलं व्हर्ब येणार आहे ना, ऑरच्या नंतर येणाऱ्या नामाप्रमाणे येणार। म्हणजे बघा हे ब्रेक्स आलेलं आहे। साधी सरळ कन्सेप्ट आहे की नाउनला जर का येस किंवा इयस हा प्रत्यय लागत असेल ना मित्रांनो, तर हे जे नाउन असते ना, हे नाउन काय असते, अनेक वचन म्हणजे काय की प्लुरल असते, ठीक आहे। आणि जर का नाउनला येस इयस ने लागलं याप्रमाणे तर ते सिंग्युलरच राहते। मग ऑरच्या नंतर येणाऱ्या नामाप्रमाणे आपलं व्हर्ब चेंज होईल, जे की ब्रेक्स आहे अनेक वचन मध्ये। मग अनेक वचन वाला जे आहे ना, आपला हा व्हर्ब इथं वर्ब घ्यावा लागेल, ठीक आहे। हा सगळा जो आहे ना सब्जेक्टचा पार्ट आहे। बघा पहिला ऑप्शन काय होता, आर, जे की अनेक वचन आहे, हे येऊ शकते। इज येणार का, हे सिंग्युलर आहे, हे नाही येणार। वास पण नाही येत, आणि नन म्हणजे काय की यापैकी काहीच नाही। म्हणजे यापैकी येणार ऑप्शन जे आर आहे ना, हे येऊ शकते। म्हणजे या रिकाम्या जागेत काय येणार माहित आहे का, इथं आर येणार आहे। इदर युअर आय साइट और युअर ब्रेक्स आर बॅड। म्हणजे अशा प्रकारचे हे वाक्य होणार आहे, ठीक आहे। साध्या साध्या टिक्सात इंग्रजी हा विषय जो आहे ना, नापास होण्यासारखा नाही तर स्कोरिंग वाला विषय आणि अतिशय चिल्लर हा विषय आहे, ठीक आहे। भरपूर विद्यार्थ्यांना भीती काय वाटते की मी इंग्लिशमध्ये पास नाही होणार। फक्त एक प्रॉपर मेथड जर का तुम्ही फॉलो केलं ना, तर इंग्रजी विषय म्हणजे असा आहे की दुसऱ्याच्या अंगणामध्ये जाऊन नाचण्यातला प्रकार आहे। जेवढे नवीन विद्यार्थी असतील, व्हिडिओ आवडला तर नक्कीच जे आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं पण बटन दाबा, म्हणजे नवीन नवीन नोटिफिकेशन मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याची मिळणार आहे। आवडला तर